हाय फ्रेंड्स, तर आज आपण ना एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची नमकीन बनवणार आहोत। त्यासाठी एक ताट घेतलं, त्यानंतर ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतले। गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा ना तेल घालायचं आहे, 1 चमचा ओवा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला छान अशी मूठ वळली जाते, म्हणजे ना चांगलं असं तेल पिठाला लागलेलं आहे। तर त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घेतलं। पीठ मळून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिट पीठ भिजत ठेवायचं आहे। 10 मिनटं झालेले आहेत, पीठ छान असं भिजलेलं आहे। त्यानंतर ना पिठाला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि जेवढा आपल्याला चपातीसाठी गोळा घेतो ना तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि छान असं जेवढं होईल तेवढं ना पातळ अशी ना चपाती लाटायची आहे। चपाती जास्त जाड ठेवायची नाही आहे आणि पातळ होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी किती पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, चाकूच्या साहाय्यानं ना असं उभी आणि आडवी अशी ना लाईनी मारून घ्यायच्या आहेत। बघू शकता या पद्धतीने। त्यानंतर ना अशा ना तर 4 चौकोनामध्ये ना अशा त्रिकोणी समोश्याच्या शेपच्या ना अशा लाईनी वळून छान असं तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता। त्यानंतर ना आता याची सुरळी करून घ्यायची आहे आणि मस्त असे आपले नमकीन तयार होतात। व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे ना त्या पद्धतीचे नमकीन बनवून घ्यायचे आहेत सुरळ्या करून। याच पद्धतीनं मी सगळे नमकीन तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर बघा गॅसवर ना कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातले गरम करायला। तेल चांगलं ना गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर तेल गरम झालं की ना गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये नमकीन सोडून द्यायची आहेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मी नमकीन तयार करून घेतलेले आहेत। तर त्यानंतर तेलामध्ये नमकीन सोडून दिले आणि ना छान असं ना बारीक गॅसवर ना छान कुरकुरीत होईपर्यंत त्याला ना छान असं तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असे तळले जात आहेत आणि ना ही तळताना गॅस मोठाही ठेवायचा नाही आणि जास्त बारीकही ठेवायचं नाही, मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि छान असं तळून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता नमकीनचा कलर बदललेला आहे, तर ह्याला आलटून पलटून असं ना तळून घ्यायचं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं थोडेही तेलकट न होता एकदम सोप्या पद्धतीनं कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपले गव्हाच्या पिठाचे नमकीन तयार झालेले आहेत। लहान मुलांनाही हे देऊ शकता, एकदम हेल्दी आहेत। तुम्ही याला ना केचपसोबत खाऊ शकता, असंही खाऊ शकता, खूप छान लागतात। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। बाय।